ओके. सो एका सिंगल इजॅक्युलेशन मध्ये 2.4 ml सिमेन बाहेर पडतं आणि 400 मिलियन स्पर्म्स असतात. नाउ व्हॉट सिमेन कंटेन? इट कंटेन सिक्रिशन ऑफ दी एपिडायडॅमिस. एपिडायडॅमिसचे सिक्रिशन असतं अँड ॲसेसरी ग्लँड, म्हणजे सगळ्या ॲसेसरी ग्लँडचं सिक्रिशन. बघा, स्पर्म विथ एपिडायडॅमिसचे सिक्रिशन, स्पर्मला आता स्पर्मॅटोझोआ असं म्हणतात, प्लस एपिडायडॅमिसचे सिक्रिशन प्लस ॲसेसरी ग्लँडचं सिक्रिशन, म्हणजे फ्रुक्टोज नरिशिंग साठी, न्यूट्रलायझिंग ऍसिडिटी, कॅल्शियम अँड बायकार्बोनेट अँड ऍक्टिव्हेशन ऑफ मुवमेंट ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन, असं सगळं एकत्र आहे, त्याला सीमेन असं म्हणतात. सेकंड ग्लँड इज प्रोस्टेट ग्लँड. आता आपण युरिनरी ब्लॅडरच्या खाली बघणार आहोत, ट्रँग्युलर ग्लँड असते. नाउ इट इज अ लार्ज अँड सिंगल ग्लँड मेड अप ऑफ 2 to 30 लोब्युल्स. 20 ते 30 लोब्युल्स ने बनलेली असते अँड लोकेटेड अंडर द urinary bladder. Urinary bladder खाली असते. It surrounds the urethra and release milky white and slightly acidic prostatic fluid. It secretes a white prostatic fluid into the urethra. It forms about 30% of volume of semen. Okay, टोटल सिमेनच्या 30% प्रोस्टेट ग्लँड असतं. हे असतं काय, प्रोस्टेट ग्लँड सिक्रिशन असतं. It contains citric acid. Prostate gland contains citric acid, acid phosphate, and various other enzymes. The acid phosphate protect the sperm from the active environmental of vagina. So this is the secretion of prostate gland. Now third one is Cowper's gland. Now Cowper's gland is called as bulbourethral gland. It is a small P-shaped and paired gland situated on the either side of the urethra. म्हणजे ह्या दोन ग्लँड्स आहेत. त्या बघा, ही सवायनल वेसिकल आहे, ही प्रोस्टेट आहे, आणि ह्या दोन छोट्या ग्लँड्स आहेत. दॅट इज कॉल्ड Cowper's gland. The gland secrete alkaline viscous mucus-like fluid which acts as a lubricating during copulation. So copulation साठी lubricate करण्यासाठी उपयोग येतो याचा. Now आता ह्यातला ना सिमेनचं सर्वात महत्वाचं फंक्शन काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिमेन? फर्स्ट इज प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स. सेकंड, इट first function is provide nutrition or gives energy to the sperm. Now second, it maintain the pH or it neutralize the activity of fluid in the activity of sperm in the female genital tract. काय असतं माहितीये का, फिमेल जेनिटल ट्रॅक ना हा ऍसिडिक असतो. ऍसिडिक ट्रॅक मध्ये जर सिमेन डिस्चार्ज केल्यानंतर स्पर्म असतीलच. स्पर्म असल्यामुळे ना हे जे काय ऍसिडिक मीडियम असल्यामुळे फिमेल जेनिटल ट्रॅकचे स्पर्म मरतात. तर ते होऊ नये म्हणून त्याची ऍक्टिव्हिटी न्यूट्रलाइज केली जाते. म्हणजे काय करतात, ते सिमेन ना सिमेन अल्कलाइन आहे. अल्कलाइन असल्यामुळे ऍसिडची ऍक्टिव्हिटी न्यूट्रलाइज होते आणि त्यामुळे स्पर्म जिवंत राहतात, त्याला स्पर्म मरतात. सो हे दोन फंक्शन महत्वाचे आहेत. दॅट इज दी फंक्शन ऑफ सिमेन. ओके, हे प्रत्येक वेगवेगळं त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे ना, तो म्हणजे एक्सटर्नल जेनायटिलिया. एक्सटर्नल जेनायटिलिया मध्ये येतं पेनिस आणि स्क्रूटम. Now, external genitalia, it includes the penis and scrotum. Now, penis is the male copulatory organ. It is cylindrical and muscular with the 3 bundle of erectile tissue. बघा, हे ना a pair of, आता कसं माहिती का, पेनिस इज द एक्सटर्नल कॉप्युलेटरी ऑर्गन, जे ना 3 बंडल ऑफ इरेक्टाईल टिश्यू ने बनले आहेत. 2 असतात, द पेअर ऑफ पोस्टिरो लॅटरल, म्हणजे 2 जे आहेत. बघा इथे लक्ष द्या, सपोज ही पेनिस 3 लेअरने, हा पेनिसचा टर्मिनल एंड आहे, हा पक्का पेनिस आहे, ह्याच्यात युरेथ्रा असतो, बरोबर ना. युरेथ्राच्या वरचा पार्ट पेनिसचा आहे. आता या पेनिसला ना, पेनिस 3 पार्टचा बनलेला आहे, 3 लेअरचा बनलाय. 2 लॅटरल साइडला असतात, त्याला आपण म्हणतो पोस्टिरियो लॅटरल. ओके, वन इज कॉल्ड पोस्टिरियो लॅटरल. This is posterolateral. Now posterolateral is called as corpora cavernosa, म्हणजे 2 साइडला असतात कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि एक मध्ये असतो, that is called as corpora spongiosum. These are the 3 erectile muscles or bundle of erectile tissue. 3 erectile tissue ने बनलेले असतात. 2 on the posterolateral and 1 in the middle. posterolateral असतात त्याला corpora cavernosa म्हणतात, साइडचे, आणि मध्ये जो असतात त्याला म्हणतात corpora spongiosum. So the swollen tip of the penis is called as glans penis. Now, the penis show a conical head. This is called as conical head, and the conical head of penis is called as glans penis. हा जो काय टर्मिनल एंड आहे पेनिसचा, जो कोनिकल हेड असतो त्याला म्हणतात ग्लान्स पेनिस. And this glans penis is covered by
ए रिट्रॅक्टिबल फोल्ड ऑफ स्किन, म्हणजे मागे पुढे होणारी स्किन असते. ज्यावेळेला सेक्शुअल इंटरकोर्स होतो त्यावेळेला ही स्किन मागे जाते आणि हा पार्ट जो आहे हा वजायनामध्ये इन्सर्ट केला जातो, ज्यातनं सीमेन रिलीज होतो. सो दिस swollen tip of the penis is called as glans penis, which is covered by a retractable fold of skin, and this is called as foreskin, which is also called as prepuce. याच्यावर स्किन असते आणि त्या स्किनला म्हणतात प्रेप्युसे. ओके, सो दिस इज अबाउट एक्सटर्नल जेनाटेलिया. आता टेस्टिस ज्याच्यामध्ये एन्क्लोज केली आहे दॅट इज कॉल्ड एज, सो पेनिस, द पेनिस इज मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. अरे परत तेच रिपीट झालं, सॉरी. नाउ स्क्रूटम. Now it is a loose pouch of pigmented skin. बघा आपण मगाशी बघितलेलं टेस्टिस ज्याच्यामध्ये असतं त्याला स्क्रूटम म्हणतात. सो इट इज अ लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन लाइंग बिहाइंड द पेनिस. नाउ इट इज डिवायडेड इनटू, आता जी स्क्रूटम आहे ही स्क्रूटम बघा, लक्ष द्या इकडे, ही स्क्रूटम आहे. ओके, याच्यामध्ये इथे एक टेस्टिस आहे आणि इथे एक टेस्टिस आहे, इथे एक टेस्टिस आणि इथे एक टेस्टिस आहे, बरोबर. इकडनं ही कॉर्ड आली आहे. सो इथं टेस्टिस आहे, टेस्टिसच्या वर एपिडायडमिस, इथं टेस्टिस इकडे एपिडायडमिस आहे. एपिडायडमिस कडनं बाहेर पडणारी कॉर्ड म्हणजे स्पर्म डक आहे किंवा त्याला वास डिफरन्स म्हणतात. आता टेस्टिस सॉरी स्क्रूटम ही एकच पिगमेंटेड पाउच आहे. इट इज अ पिगमेंटेड पाउच, बट दिस पिगमेंटेड पाउच इज डिवायडेड इनटू राईट अँड लेफ्ट स्क्रूटल सॅक. इथं ना मध्ये एक पार्टिशन आहे, बरोबर. आणि या पार्टिशन मुळे स्क्रूटमचे दोन पार्ट झाले. कुठले? राईट पाउच अँड लेफ्ट पाउच. आणि स्क्रूटम खालच्या बाजूने अटॅच असतात इनर वॉल ऑफ दी स्क्रूटम बाय मीन्स ऑफ ग्युबर्निक्युलम. टेस्टिसला खालनं ग्युबर्निक्युलमने अटॅच असतात, म्हणजे याचा अटॅचमेंट असतात, इथं वर टेस्टिस असते. ओके, सो इट इज डिवायडेड इनटू अ राईट अँड लेफ्ट स्क्रूटल सॅक बाय स्क्रूटम ऑफ ट्युनिका. सो दिस इज अबाउट स्क्रूटम which is single pouch, but it is divided into vertical partition and divided into two chamber or two cavity, or you can say two sac, right scrotal sac and left scrotal sac. Now very important thing, the scrotum made up of a muscles called as Darto's muscle. हे डार्टोज मसलला कॅपॅसिटी आहे रिग्रेट व्हायची, लांब व्हायची आणि जवळ व्हायची. म्हणजे ज्या वेळेला टेम्परेचर जास्त असतं, म्हणजे थंडी असते, त्यावेळेला टेस्टिस बॉडीच्या जवळ येतात. ते मसल्स ते बॉडीला ते टेस्टिसला जवळ करतात, कारण टेम्परेचर मेंटेन करायचं असतं. सो ह्या मसल्स हा स्पेशल टाइप ऑफ मसल्स आहे ज्याला डार्टोज मसल असं म्हणतात, कळते. आणि युरिनरी ब्लॅडर मध्ये जो मसल असतो त्याला डेट्रासोर मसल असं म्हणतात. सो इथं लक्षात ठेवा, ह्याला म्हणतात डार्टोज मसल. किडनी मध्ये सॉरी युरिनरी ब्लॅडर मध्ये जो मसल्स आहे त्याला डेट्रासोर मसल म्हणतात. तो पण स्मूथ मसल आहे, हा पण स्मूथ मसल आहे, विच इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ अवर ओन विल. So name is very important, that is Darto's muscle. Now the fetal testes are guided into and retained in the scrotum by a short fibromuscular band called as gubernaculum, जे आपण मगाशी बघितलं. Okay, it is attached to the gubernaculum. So this is about pigmented sac which is called as scrotum. Now testes remain suspended in the scrotum by spermatic cord. Now मगाशी मी बघितलेलं failure of testes descend into scrotum is called as cryptorchidism. आता मगाशी असं मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या महिन्यामध्ये त्या टेस्टिस किडनीच्या बाजूला असतात आणि नंतर इंग्युनल कॅनल मध्ये 7व्या महिन्यात नॉर्मली किंवा जनरली त्या ह्याच्यामध्ये येतात, कशात? सॅक मध्ये, स्क्रूटम मध्ये येतात. पण काही काही जणांमध्ये त्या टेस्टिस डिसेंड होत नाही, तर त्या ऍब्डॉमिन मध्येच राहतात. जर त्या अशाच ऍब्डॉमिन मध्ये राहिल्या तर त्याला म्हणतात क्रिप्टॉर्चिडिझम. त्या डिसीजला म्हणतात क्रिप्टॉर्चिडिझम. अँड ऑब्विसली इट कॉज फर्टिलिटी, सॉरी स्टरलिटी. कारण टेस्टिस ऍब्डॉमिन मध्ये राहिल्यामुळे बॉडी टेम्परेचर वर तयार राहिला, त्यामुळे तिकडे स्पर्म तयारच होत नाहीत, आणि स्पर्म तयार झाला नाही तो स्टराईल होणार. सो फेल्युअर टू रिझल्ट इन टू स्टरलिटी. द क्रॅम मास्टर अँड द डार्टोज मसल ऑफ स्क्रूटम helps in the drawing testes closer to away from the body. आता मी सांगितलेलं डिपेंडिंग अपॉन दी सिच्युएशन, टेम्परेचर, हे डार्टोज मसल पुढे मागे येतात. This helps the maintain, this is the reason, this helps to in maintaining the temperature of the testes 2 to 3 degrees Celsius below than the normal body temperature. Body temperature मधनं 2 ते 3 टेम्परेचर कमी टेम्परेचर मेंटेन केलं जातं स्क्रूटल सॅक मध्ये, विच इज नेसेसरी फॉर स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म तयार व्हायला. ओके, सो इथपर्यंत आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितलं. इथपर्यंत आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितला. यात कोणाला काय डाऊट आहे का? इथपर्यंत आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितला, ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का?
अरे एवढे पार्टिसिपंट आहेत, दोघांनीच फक्त रिस्पॉन्स दिलाय. ओके, ही अतिशय महत्वाची सिस्टम आहे. यातला एक छोटासा पार्ट आहे जो नीट मध्ये आहे आणि ह्याच्यात दिला नाहीये. तो मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला सांगेन. बघा मोस्टली ना, इफ पॉसिबल, जर मला पॉसिबल असेल तर मी रात्री लेक्चर घेईन, पण ते मी सरांकडे अगोदर लिंक सोडून किंवा मला लेक्चर ऍडजस्टमेंट बघायला पाहिजे. तर मग रात्री लेक्चर घेईन. रात्री 8 वाजता लेक्चर घेतलं तुम्हाला सगळ्यांना चालणार आहे ना? इफ आय टेक टुडे 8 o'clock, इट इज ओके? Is it okay to take it is okay to take lecture at 8 o'clock? काही इश्यू नसेल ना? ओके, कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये. बरं, मी नक्की सांगत नाही, मोस्टली घ्यायचा मी प्रयत्न करतो. आता ह्याच्यानंतर ना बघा, थोडस लक्ष द्या इकडे. पण जे मी तुम्हाला ही डायग्राम सांगितली आणि डायग्राम मध्ये असं सांगितलं जर्मिनल एपिथेलियल सेल्स अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस. मग आता नक्की स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, काय होतं नक्की स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये? स्पर्मॅटोजेनेसिसला काय होते ती प्रोसेस आपण बघणार आहोत. त्याचं पुढचं नाव आहे आता गॅमिटोजेनेसिस. गॅमिटोजेनेसिस म्हणजे दोन्ही येतात, स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis. आपण त्याला डिवाइड करून स्पर्मॅटोजेनेसिस मेल मध्ये घेणार, oogenesis फिमेल मध्ये घेणार आहोत. सो हे आता पुढचा जो आपण टॉपिक बघणार आहोत तो स्पर्मॅटोजेनेसिस, जी मी इकडे तुम्हाला नुसतं ब्लाइंडली बोललो की जर्मिनल एपिथेलियल सेल्स अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस टू फॉर्म प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. ते नक्की काय आहे ते आपण पुढच्या टॉपिकला आपण ते बघणार आहोत. लेक्चर अटेंड करा, कोणी बुडवू नका. हे अतिशय महत्वाचे सगळे टॉपिक. सो आपण आता इथे थांबूया आणि इफ पॉसिबल मी रात्री लेक्चर घेईन, नाहीच तर मग उद्या लेक्चर घेईन. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.